गेले 2 वर्षापासूनचं माझं स्वप्न आज कुठेतरी पूर्ण झालं बघा. आणि शेवटी मला माझ्या गावची यात्रा गावली. आज तुम्हाला दाखवणार आहे की आमच्या गावची परंपरेने यात्रा चालू झालेली कशी असत्या. आणि पहिल्या रट्याला एका कुच्यात वाचंत्री गोळा केली आणि घरोघरी गेलो म्हणलं पाठशी बाहेर निघा आणि आपली बोनी बिनी काढा पाठची वेळ झाला. बोनी काढून पुढे येतो तर पोराने ठेंगाने घातला की डांग 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 डांग. म्हटलं मी बी हाय त्यात तुम्हाला काय लय बोलत नाही आता. आणि त्यानंतर जसे बोनी आमच्या दारात आले म्या मग चळत सोडला की बारीक खाली की रप्पडाक रप्पडाक रप्पडाक. गरीबीत आपली बारीक घाय धरली हो. आणि त्यानंतर आमच्या मोठ्या माणसांची बी इच्छा होती लिजिम खेळायची. मी म्हणले खेळा की त्यांनी आपलं डंबांग रड्डमंग डंबांग रड्डंग रड्डंग रप्पडाक 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 असं वाजत होतो. ती तुम्हाला दाखवा लागले सगळं दाखवा लागतंय. तुमची काळजी मला आहे आणि मला नाचून नाचून घाम आलता म्हणून मी एका बघलेला सर रोतो बरं का दुसरं काय नाही. सगळे गँग गोळा झाली आमच्या अख्ख्या वस्तीजन कशा गँग आणि लई दिवसात मला बी जत्रा गावली. आणि हा गोळका बघून एवढं भारी वाटलं ना. आपल्या जिंदगीला काम लागलेलं जागे वर्षात असा आठवडाभर गावासाठी वेळ द्यायचा म्हणजे आपलं सगळे इमोशन जागे होता. आणि त्यानंतर जात आमच्या कुलदैवताचं रस्त्याचं मंदिर लागतंय तिथे एकदा थांबून जातो घाय धरली. पोराने पण निबार ढेंगांग 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 धुळलाच उठला होता बायली आज. आणि त्यानंतर पोरानं म्हणले गाबड्यानो शांत व्हा आता बोनी जाऊ द्या 12-1 वाजे लोकांना भुका बेका लागले असते. मग सगळे मिळून आपलं चाललं होतं बोन दाखवायला. बोन दाखवून मस्तपैकी पोळ्या खाणार बघा आपली बोकडा बेकडा जत्रा नसत्या. अहो गरीबीत आपलं भात आमटी गळून पोळी दाबायची मिळालं तर दूध बी घ्यायचं. आणि अशा पद्धतीने मंदिरात पुचलो बघा घरचे सगळे बोनी दाखवाय गेले. पण आमच्या अंगातला काय ताल निघा कारण हलगी एवढं भारी वाजवाल तर भाऊ 1 नंबर हलगी वाजवत. आई साहेब हलगी ग्रुप लोणविरे एकदा नक्की भेट द्या या भावांना. तवर इकडे ध्यान गेलं माझं यात्रा कमिटीवर. यात्रा कमिटीला म्हटलं कसं काय पिशवी भरल्या ना वायराच्या अजून. मग त्यांनाच म्हटलं मी मंदिरात जाणार सँडल तेवढं टेबलाखाली ठेवतो. मग हळूच सँडल टेबलाखाली ठेवून मंदिरात शिरलो गर्दीत आणि पद्धतशीरपणे दर्शन वगैरे करून घेतलं बरं का. आता बोनी दाखवले दर्शन घेतलं. आता काय काम आहे आपल्या बोंबरत हिंडायचं. पहिल्या रट्ट्याला गँग पडल्या आमच्या गावची मग त्यांची इच्छा होती ब्लॉग मध्ये यायची त्यांची पूर्ण केली. आणि एक गडी भेटली त्यांची बी इच्छा होती पूर्ण केली ब्लॉग मध्ये यायची. दुसरी काय इच्छा नव्हती. नंतर तिसरी गँग घेतली त्यांची बी इच्छा होती या मावशींची त्यांची बी इच्छा पूर्ण केली दुसरं काय नाही. तर अशा पद्धतीने आपली एवढी सारी यात्रा भरली होती आणि आता काय गर्दी नव्हती उन्हाची. त्यामुळे म्हटलं आता संध्याकाळी येऊया मस्तपैकी आराम करूया. त्यावर आमचं पाहुणं पाय भेटलं त्यांची बी इच्छा होती ब्लॉग मध्ये त्यांची बी इच्छा मॅच पूर्ण केली. आणि दुपारी जाऊन झोपलो तर रात्रीच उठलो 10 वाजता म्हटलं या यो यात्रा फुटली की. आणि माझं ध्यान काय कोणती वस्तू 20 रुपये 10 रुपये ह्यातलंच काय तर खर्च करायचं. कोणती वस्तू 100 रुपयाचा बोर्ड दिसला का मी हळूच कुठं तर रान कातरायचं. जरा डांबरीच्या पलीकडल्या अंगाला जाऊन बघितलं तर बारक्या पोरांसाठी स्विमिंग पूल आला होता. मी म्हणलं जिंदगीत आम्हाला कधी स्विमिंग पूलात बसायला भेटला पण ह्यांचं काय कडून तर नशीब आहे. मग सगळी यात्रा फिरली जातो म्हणलं जाऊन झोपतो. आता झाली यात्रा जावा गाडी राखा भाऊ. आणि यात्रा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळ येऊन बघितलं एवढं बेकार वाटत होतं ना भावांनो काय सांगू. आणि यात्रेचा आनंद काय असतो यात्रा गेल्यानंतर दुःख काय असतं ते आज मला कळायला भाव. आणि जाता जाता एकच सांगतो हे जे मंदिर आहे ते आमच्या कुलदैवताचं आहे. येत्या 13 तारखेपासून इथं सप्ताह बसणार आहे. मी या सप्ताहासाठी सुट्टी काढणार 8 दिवसाची. आणि अख्ख्या सांगली जिल्ह्यात सगळ्यात मोठा सप्ताह आमच्या गावात आमच्या मंदिरात बसतो. आणि हे बघण्यासाठी नक्की मला फॉलो करून ठेवा मित्रांनो.